रोज सकाळी आपण उठतो आणि उठताना ती जी प्रक्रिया असते आपली सगळी, बेडवरनं लोळत पडणं, आणि आई उठवते आपण उठत नाही, तर हे सगळं आपलं जी मजा सुरू असते ती इंग्लिशमध्ये कशी करायची, ती इंग्लिशमध्ये एकमेकांसोबत कशी म्हणायची, कशी बोलायची, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर ही बघा वाक्य. मदर सेज गुड मॉर्निंग, टाईम टू गेट अप. चाइल्ड सेज गुड मॉर्निंग Good morning, mom, but I am still sleepy. Again, mother says, go, brush your teeth and wash your face. Child says, okay, what is for the breakfast? Mom says, idli and chutney. आता उद्या ब्रेकफास्ट तुमच्याकडे काही असू शकतो, पण हा संवाद उठल्या उठल्या इंग्लिशमध्ये करून बघा अंथरुणात असतानाच. आता तुम्ही जेव्हा जूनमध्ये तुमच्या शाळा सगळ्यांच्या सुरू होतील तेव्हाचे हे डायलॉग्स असणार आहेत, त्याआधीच त्याची प्रॅक्टिस करून ठेवा. ओके, आता शाळेत जेव्हा घरी याल तेव्हा काय असतं? वेलकम बॅक, हाऊ वॉज युअर डे ॲट स्कूल? इट वॉज हेक्टिक अँड फन टू. कारण शाळेत बहुतेकदा हल्ली म्हणजे बऱ्याचदा आपल्याला लिहायला असतं, खूप लेक्चर्स असतात, त्याच्यामुळे दमालासुद्धा होऊ शकतं आणि शाळेत मजासुद्धा येऊ शकते, स्पेशली मधल्या सुट्टीमध्ये, बरोबर की नाही? डिड यू ईट युअर लंच? येस, आय फिनिश्ड इट. ओके, आता हे सगळं उठून झालं, आपलं शाळेत जाऊन झालो, परत आलो. आता बऱ्याचदा आपल्याला होमवर्कसाठी वगैरे किंवा काही छोट्या गोष्टींसाठी मदत लागते, तर ती मदत मागताना इंग्लिशमध्ये कशी वाक्यरचना असली पाहिजे? मॉम, कुड यू हेल्प मी विथ माय होमवर्क प्लीज? ऑफकोर्स, व्हॉट डू यू नीड? आय नीड हेल्प विथ इंग्लिश ग्रामर. शुअर, लेट्स डू इट टुगेदर. हे तुमचं आत्ता हे जे दिसतंय स्क्रीनवरती, भाऊ आणि बहीण किंवा बहीण आणि बहीण किंवा भाऊ आणि भाऊ या दोघांमधला जो संवाद असतो, जो खट्याळपणा असतो, तो आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं एकमेकांशी ते बघूया. आणि हे तुम्ही आता सुट्टीमध्ये नक्कीच प्रॅक्टिस करू शकता. मराठीत करतच असाल, इंग्लिशमध्ये पण होऊन जाऊ दे. वाय डिड यू टेक माय बुक? आय वॉन्टेड इट टू राईट समथिंग. ओके, बट नेक्स्ट टाईम प्लीज आस्क. ओके, शुअर, नाव लेट्स प्ले टुगेदर. आता दिवस संपला, संध्याकाळी खेळून वगैरे आलो आपण, रात्री जेवताना सुद्धा 2-3 वाक्य इंग्लिश ची जर बोललो आपण एकमेकांसोबत तर आपल्याला छान प्रॅक्टिस होणार आहे. हाऊ वॉज युअर डे टुडे? इट वॉज गुड, माय होमवर्क इज ऑल्सो कम्प्लीट. दॅट्स गुड. वी कॅन प्ले बॅडमिंटन टुनाईट देन. Oh, that's great. Father says, I will also join you tonight for badminton. तर हे आपले वेगवेगळ्या वेळेचे घरातल्या वेगवेगळ्या व्यक्तींसोबत आपण 2, 3, 4 वाक्य रोजची इंग्लिशमध्ये कशी बोलू शकतो त्याचं हे आज उदाहरणादाखल आपण व्हिडिओ बघितलेला आहे. तर थोडंसं मजा येईल बघायला, ऐकतानासुद्धा. तर ह्याची घरी नक्की प्रॅक्टिस करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तेवढं फक्त जाता जाता करून टाका पटकन. बाय बाय.